Hello guys, good morning. Welcome back to Learn with Vaishali. Today we are going to learn preposition. Preposition means relation. म्हणजेच संबंध म्हणजे दोन व्यक्तीचा दोन वस्तूंना जे जोडलं जातो तो जो संबंध दाखवला जातो ते जो आहे तो आपण संबंध इन ऑन ऍट या प्रिपोजिशननी शिकून घेऊ. त्याने काय होईल आपल्याला ज्यावेळेस आपण सेंटेन्स बनवू त्याच्यात प्रिपोजिशन आवर्जून आपण जर बोलताना ऍड केले तर नक्कीच आपलं सेंटेन्स पण खूप छान होऊ शकतं आणि त्या सेंटेन्सचा अर्थ आपल्या स्वतःला छान कळल्यामुळे आपण समोरच्याला बोलताना सांगू शकतो. तर आज आपण खूप छान प्रिपोजिशन समजून घेऊ आणि आपल्या बोलण्यामध्ये त्याचा यूज करू. चला लेट्स बिगिन. खरं तर आपलं कन्फ्युजन होतं सेंटेन्स बनवायला लागलो तर इन कुठं वापरायचं, ऍट कुठं वापरायचं, ऑन कुठं वापरायचं, हमेशा आपल्याकडून कन्फ्युजन होतं. ते आज आपण फायनली कमी करून टाकू. सर्वात अगोदर आपण इनला समजून घेऊ. इन म्हणजे आत, मोठ्या जागेच्या आतमध्ये जो असतो भाग त्याला आपण आत म्हणतो. म्हणजेच काय इन. तर स्टार्टिंगला आपण सेंटेन्स घेऊन आय सिट इन द क्लास, आय सिट इन द पार्लर, आय सिट इन द पार्लर. द चिल्ड्रन in the children are in the class. मुलं वर्गात आहेत. नंतर आपण सांगू शकतो की इन द हाऊस. ज्यावेळेस इन येतं त्याचा अर्थ समजून घ्यायचा इनचा की मोठ्या बाजूच्या आतमध्ये ज्यावेळेस आपण येतो ना त्यावेळेस इन आवर्जून आपण लक्षात ठेवायचं. इन म्हणजे जास्त जागेतून छोट्या जागेत येणे. म्हणजेच काय इन द बॉक्स, इन द रूम, इन द क्लास, इन द हाऊस. अशा प्रकारे इन आपण लक्षात ठेवायचं. इन जर लक्षात ठेवायचं असेल तर इन म्हणजे मोठ्या जागेमध्ये छोटा भाग म्हणजेच इन आपण आवर्जून वापरायचं. तर अशा प्रकारे इन द क्लासरूम. अशा प्रकारे आपण प्रिपोजिशनला समजून घेतलं की मुलं कुठे आहेत तर क्लासमध्ये आहे, मी कुठे आहे तर घरात आहे, ती कुठे आहे तर क्लासमध्ये आहे, मी कुठे बसले आहे तर पार्लरमध्ये आहे. हे ज्या सेंटेन्सला जोडलं जातं ते इननी हा संबंध दाखवला गेला. त्याच्यामुळे आपण इन खूप छानपैकी लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे प्रिपोजिशन लक्षात ठेवून आणि खूप छान प्रॅक्टिससाठी सेंटेन्स बनवण्याची प्रॅक्टिस करून स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवू. तर होतो तो पृष्ठभाग असतो. पृष्ठभाग ऑन म्हणजे वर, पृष्ठभागावर दुसऱ्या वस्तूवर असणे म्हणजे ऑन. वस्तू दुसऱ्या वस्तूवर असणे म्हणजे ऑन. आता ऑन सांगायचं आहे. द बुक ऑन द टेबल, द बुक ऑन द टेबल. एक पुस्तक टेबलावर आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगायचंय की आय गो टू द पार्लर ऑन फ्रायडे. आणि दिवसासाठी पण आहे दिवस. तर मी काय सांगते आय गो टू द पार्लर ऑन फ्रायडे. ऑन म्हणजे इथे दिवस आला. इथे जो तारीख असते ना फोन आहे तो टेबलावर आहे. द फोन इज ऑन द टेबल. द फोन इज ऑन द टेबल. ऑन आवर्जून लक्षात ठेवायचं की एखाद्या गोष्टीच्या वरती आहे ते आवर्जून सांगायचंय. आणि दिवस द पिक्चर इज ऑन द वॉल. द पिक्चर इज ऑन द वॉल. तो फोटो भिंतीवर आहे. भिंतीवर आहे म्हणजेच ऑन, म्हणजेच ऑन, म्हणजेच ऑन आणि ऑन. इन विषयी समजून घेतलेला आहे की कोणतीही गोष्ट एकावर एक असते पृष्ठभागावरती
त्यावेळेस ऑन वापरायचं. आणि आवर्जून आपण ज्यावेळेस दिवसाविषयी बोलणार आहे, संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, त्यावेळेस आवर्जून ऑन वापरायचं. म्हणजे काय होतं, बरोबर ऑनला आपण समजून घेऊन खूप छान सेंटेन्स बोलू. आता आपण ॲट विषयी बोलू. ॲट म्हणजे ठराविक, स्पेसिफिक पॉइंट. एक ठराविक पॉइंट सांगायचा आहे, त्यावेळेस बरोबर ॲट वापरण्याकडे लक्ष द्यायचं. सर्वात अगोदर आपण पॉइंट बघतोय द होम. ॲट द होम. मी एक्झॅक्टली टाइम सांगितलं की मी घरात आहे. आय एम ॲट द पार्लर. मला आवर्जून सांगायचं आहे, मी म्हणजे उभा आहे बस स्टॉपवर. आय एम स्टँडिंग ॲट द बस स्टॉप. आपण टायमिंग सांगतो ना, त्यावेळेस पण सांगायचंय. जसं की आय एम वेकअप ॲट 6 o'clock. इथे पॉइंट पण आला आणि टाइम पण आला. आय एम वेकअप ॲट 6 o'clock. Okay, clock. Go to the parlor at 10 o'clock. म्हणजेच काय, ॲट हे जे प्रिपोजिशन आहे, हे जे संबंध दाखवतं की मी आहे ना घरामध्ये आहे, ते ॲटने सांगते. हा एक स्पेसिफिक पॉइंट सांगायचा आहे मला. तर आय एम ॲट द पार्लर, मी पार्लरमध्ये आहे, हा माझा पॉइंट आहे. नाहीतर आय एम स्टँडिंग ॲट बस स्टॉप, मी बस स्टॉपवर आहे, हा पॉइंट मला सांगायचा आहे. जसं की आय वेकअप ॲट 6 o'clock, इथं तो एक्झॅक्टली टाइम सांगायचा आहे म्हणून ॲट आलं. आणि इथे मला सांगायचं की मी पार्लरला 10लाच जाते, हा स्पेसिफिक टाइम सांगायचा, एक पॉइंट सांगायचा आहे म्हणून 10 आलं. तर अशा प्रकारे यांचा यूज करू आणि भरपूर सेंटेन्स बनवू. त्याने काय होईल, आपल्या स्वतःचा कॉन्फिडन्स वाढेल आणि खूप छान आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. तर हे स्वप्न आपलं नक्कीच पूर्ण होणार आहे. हे छोट्या छोट्या स्टेपने आपण हळूहळू शिकत चाललोय आणि हे शिकणं आपल्यामध्ये एक नॉलेजची ग्रोथ करत आहे. आणि त्याच्यानंतर आपण खूप छान एक मिस्टेक क्लिअर करत चाललोय. तर आपल्याला पुढे पुढे जसं जसं आपण शिकत जाणार आहोत तसं नक्कीच फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. तर तुम्ही मला आवर्जून व्हिडिओमधून पाहताय, त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत जा, कारण तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब मला खूप छान एनकरेज करतं रोज नवीन टॉपिकसाठी. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.